कुठतर मातीमध्ये खेळत असत, त्याच्या अंगावर माती लागलेली असते, नाकातनं 2-2 धारा लागलेल्या असतात आणि त्याच्या लक्षात येतं आपली आई कुठेतर निघालेली आहे, आपली मम्मी कुठेतर निघालेली आहे. आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल, करंजी खायला मिळेल म्हणून ते पोरगं पळत येतं ना आपल्या मम्मीला, आपल्या आईला, आपल्या आजीला बिलकतं आणि म्हणतं मम्मी मी येणार, मम्मी मी येणार. त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो, त्या हौदामध्ये आपला हात बुडवत आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवते आणि आपल्या 5,000च्या, 10,000च्या, 2,000च्या, 100च्या, 150च्या, 200च्या साडीने, शालूने, पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवते. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेल्याच भान नसतं मित्रांनो. त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं, शालूचं भान नसतं मित्रांनो. तिला फक्त एवढंच माहिती असतं, आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण 4 बायकात जाणार आहोत. त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तरी चालेल, त्याला कोणी देखना म्हणून त्याचे 2 पापे घेतले नाही तरी चालेल, पण किमान तो घाणेरडा आहे असं कोणी म्हणू नये. अगदी त्याच पद्धतीनं आपली पुढली पिढी वाया गेले असं कोणी म्हणू नये म्हणून त्यांच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवण्याचं काम साहित्य परिषद करत असते मित्रांनो.